आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सदानंद कदम यांना अखेर अटक करून 15 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। ईडीने या संदर्भात न्यायालयात जो युक्तिवाद केला होता तो न्यायालयाने मान्य केला। मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं प्रथमदर्शनी न्यायालयाने मान्य केलं आहे। मात्र ईडीने जी 14 दिवसांची कोठडी मागितली होती ती देण्यास मात्र नकार दिलाय आणि 4 दिवसांची कोठडी द्यायला न्यायालयाने मंजुरी दिली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सदानंद कदम यांना 15 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। आमचं ऑफकोर्स म्हणणं होतं की यांना चुकीचं अरेस्ट केलेलं आहे आणि ईडीचं म्हणणं होतं की नाही आम्हाला कस्टडीची गरज आहे। एनिवे दोघांचं म्हणणं ऐकून कोर्टानं 15 तारखेपर्यंत ईडी कस्टडी ग्रँट केलेली आहे। त्याच्याबरोबर त्यांना होम फूड, घरचं खाणं, मुळात मेडिकेशन, औषध पाणी वगैरे सगळं मंजूर केलेलं आहे। कस्टडी त्यांना सगळं प्रोव्हाइड करण्यात येईल। त्याशिवाय ॲडव्होकेटचा प्रेझेन्स पण कोर्टानं मान्य केलेला आहे। ॲडव्होकेट हजर राहू शकतो जेव्हा त्यांचं इंटरोगेशन, जेव्हा त्यांचा विचारपूस चालू असेल कस्टडीतली, त्यावेळी ॲडव्होकेट हजर राहू शकतो, ही ऑर्डर केलेली आहे कोर्टाने। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने पुन्हा एकदा छापे घातले। अगदी काही वेळापूर्वी ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर पडले आहेत। दरम्यान मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे। त्यामुळेच मुश्रीफ यांच्या घरावर छापे घालण्यात आले। या छापेमारीच्या नंतर मोठ्या संख्येने मुश्रीफ समर्थक घराबाहेर जमले होते। यावेळेला समर्थक आणि पोलिसांमध्ये काही काळ जोरदार धक्काबुक्की सुद्धा झाली। आक्रमक कार्यकर्त्यांनी ईडीच्या कारवाई विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं। गेल्या 1.5 महिन्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारची कारवाई ईडीने केली आहे। यापूर्वी 11 जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढवा इथल्या नातेवाईकाच्या निवासस्थानी तसंच गणेश खिंड रस्त्यावरच्या एका कार्यालयात ईडीने छापे घातले होते। अरे गेले अनेक महिने कारवाई चालू आहे। ईडीने पण अनेक वेळा धाडी घातल्या आहेत। कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स विभाग, पोलीस सगळ्यांचा चौकशा सुरू आहे। मुश्रीफांचा हंड्रेड्स ऑफ करोडचा घोटाळा केलाय। आता शेतकरी रस्त्यावर उतरला, याच्या दहशतीतून बाहेर आला, म्हणून पुढची कारवाई हे कुणालाही कळते। कोणी लीगल एक्सपर्ट असेल किंवा कोणी सिन्सिअर कमिटेड वर्कर असेल, म्हणून दुसऱ्या दिवशी नाही, कारण की एक कारवाई होत असते आणि ती कारवाई झाल्यानंतर जे पुरावे येतात, आता पुरावे आमच्याकडे आधी येतात कारण की आमच्याकडे लोकांचा विश्वास आहे। जनतेला उत्तर द्यायला आता जागा नाही, म्हणून विरोधकांवर या पद्धतीच्या कारवाया करायच्या आणि एक प्रकारे विषयाला डायव्हर्ट करायचा हा जो प्रकार भाजपने चालू केलेला आहे, हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक अशी व्यवस्था निर्माण करण्याचं भाजप प्रयत्न करते आहे। खोटे आरोप करून विरोधकांना दाबण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे आणि हेच एक प्रकारचं लोकशाही व्यवस्था संपवण्याचं काम केंद्रातल्या मोदीच्या सरकारच्या माध्यमातून देशात होते आहे, असं चित्र आपण पाहतोय। राजकीय ॲक्शन्स आणि राजकीय बदला घेण्यासाठी किंवा अशा गोष्टींसाठी जर ईडी आणि CBIचा गैरवापर केला असेल तर दुर्दैव आहे, कारण का ईडी आणि CBI ह्या खूप महत्त्वाच्या देशाच्या संस्था आहेत आणि अनेक वर्ष त्या इंडिपेंडंट बॉडीज म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि जर असा दडपशाही सर्वसामान्य माणूस, विरोधी पक्ष आणि ईडी आणि CBIवर होत असेल तर हे दुर्दैव आहे आणि आपल्या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर आहे। ज्या पद्धतीनं हे सगळं म्हणजे जे चाललेलं आहे त्यामध्ये निश्चित म्हणजे कुठे ना कुठे राजकारणाची भास येत आहे। तरी देखील मला खात्री आहे की आमचे सहकारी अतिशय म्हणजे प्रामाणिक काम करणारे व्यक्ती आहे आणि त्यांच्या विरोधात कुठलाही म्हणजे सबूत किंवा पुरावा मिळणार नाही। दरम्यान हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयावर ईडीने धाड टाकली। या